विकसित भारत का अमृत काल, इंफ्रास्ट्रक्चर शिखर पर बेमिसाल। भारत का अमृत काल। भारत सरकारान आणि राज्य सरकारान शेती खातीर आणि शेती उत्पादन वाडचे म्हणून खूप यत्न केलेत. केंद्र सरकाराच्यो ह्या बाबतीत कितल्योश्योच येवजण्यो आसात. ह्याच येवजणेचो लाव घेवन राज्य सरकारान लेगीत ही योजना मार्गाक लायल्या. आमचे कडेन आज उलयतले श्री प्रेमानंद भांबरे, जे अध्यक्ष आसात तिसवाडी तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे. प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचे 10,000 FPC ऑल ओव्हर इंडिया 10,000 FPC 10,000 ब्लॉक पळय आसा तालुका आमचे. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांची एक कंपनी जावची अशी म्हणून एक स्कीम झाल्या. आणि त्या स्किमीच्या अंडर ही जी कंपनी पळय आसा ते कितें आसता की स्किमीच्या अंडर खंयच्या तरी एका राष्ट्रीय पॉलिसी आसा. त्या पॉलिसीच्या अंडर एक खंयची तरी सरकारी कंपनी, म्हणजे आता आमचे उत्तर गोंयांत नाबार्ड पळय आसा, नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, तांचे कडेन उत्तर गोंयाचे काम दिल्ले आसा. दक्षिण गोंयाची आनी एक दुसरी अशी राष्ट्रीय आस्थापन आसा, खंयचे ते म्हाका आतां याद ना, पण तेवट्यानूय एक आसा. मागीर ते कितें करतात, ताच्या अंडर आनी एक कंपनी होल्डिंग, म्हणजे हँड होल्डिंग कंपनीक काम दितात. हँड होल्डिंग आमकां आसा उत्तर गोंयांत महा FPC म्हणून महाराष्ट्रांतली एक कंपनी, जाणी ह्या कंपनीक एक 3 वर्सां ते 5 वर्सां गायडन्स करप आणि स्वतःच्या पायार उबे रावपाक मदत करप. तर आमची जी कंपनी आसा तिसवाडी तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, ती इनकॉर्पोरेट जाली नोव्हेंबर 2022. त्याच वेळा साधारण किंवा पहिली आणि नंतर पेडण्या झाली, तशीच कंपनी बार्देस झाली, तिचोरी झाली आणि सत्तरी झाली. अशा तरेन आमचे 5 कंपनी पळय आसा त्यो एस्टॅब्लिश जाल्यो साधारण 2022 ह्या वर्सा. आता ह्या कंपन्यांक सगळें गायडन्स दिवप हे त्या महा FPCचे काम, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज द हँड होल्डिंग कंपनी. जाणे त्या कंपन्या बरोबर रावप आणि तांकां सुदृढ जायसर तांकां मार्गदर्शन करप. अडचणी कितें, त्या भायर कितें आसा की नाबार्ड पळय आसा, इट इज द कंपनी विच विल रिलीज फंड्स. म्हणजे कितें आसा की ह्या प्रत्येक कंपनीक 18 लाख ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रँट मेळटा 3 वर्सां खातीर. म्हणजे 3 वर्सां खातीर जे आमी एक मॅनेजर नेमचो पडटा, हू शूड बी प्रिफरेबली एग्रीकल्चरल ग्रॅज्युएट, एक अकाउंटंट नेमचो पडटा. तांचो जो कॉन्ट्रॅक्ट बेसीस, तांचो एक 3 वर्सांचो पगार, बरोबर थोडेशे काय कॉम्प्युटर, टेबल आणि ऑफिसाक ज्यो लागता त्यो वस्तू घेवप, थोडोसो बाकीचो बारीक स्टेशनरी आणि असो खर्च करून एक 18 लाखाची ग्रँट 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी आफ्टर फॉलोइंग सर्टन पॅरामीटर हा काय ताका, ते आम्ही पूर्ण केले की ती ग्रँट 6 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी अशी रिलीज जाता. त्याचबरोबर पहिली आम्ही जेन्ना पळय इनकॉर्पोरेट केली ही कंपनी पळय आसा, कंपनीज ऍक्ट, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर आम्ही पयली 11 जण प्रोमोटर असले. तालुक्यांतल्या वेगवेगळ्या गावांतले आम्ही 11 जण घेतले आणि प्रोमोट केली कंपनी, ती रजिस्टर केली. आणि मागीर आम्ही सगळे जण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स 11 जण, आणि म्हाका तांणी सगळ्यांनी चेअरमॅन म्हणून निवड केली आमची. कितें आसता की आम्ही मॅक्झिमम पळय आसा कितले मेंबर करूं येता, म्हणजे शेअर होल्डर, प्रत्येक शेअर होल्डर पळय आसा ताणें 200 रुपयाचे शेअर घेवचे पडटा. 200 शेअर घेवचे पडटा. एक शेअर 10 रुपयान. म्हणजे इनिशियली मेंबर जाता आसतना ताजे कडेन कृषी कार्ड आसचें पडटा किंवा 114, आणि ताका एग्रीकल्चरान इंटरेस्ट आणि ताजे हे आसूंक जाय, म्हणजे ताणें कल्टिवेट करूंक जाय किंवा आपले कितें जी जागो पळय आसा ताणें शेतकी हाजे खातीर उपयोगान हाडपा जाय. अशें हाका आमी मेंबर केले. हातून पर्यंत आमी 312 मेंबर आमचे जाल्ले आसा.
आणि 750 जर आम्ही मेंबर केले जाल्यार आमकां आनीक 15 लाख म्हणजे आमचे 15 लाख आणि आनीक 15 लाख आमकां सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान इक्विटी ग्रँट मेळटा आणि ताजे आम्ही प्रत्येक आमच्या मेंबराक आनीक 200 शेअर फ्री दिता म्हणजे ते इक्विटी ग्रँट वी कन्वर्ट दॅट ग्रँट इनटू शेअर्स प्रत्येक आमच्या मेंबराकडे मिनिमम 400 शेअर जातले. ओके. आता या कंपनीचो हेतू कितें तर प्रायम मिनिस्टरान जे म्हणला की डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम हो एक कॉन्सेप्ट ताजो. म्हणटकच या कंपनीन जे शेतकऱ्याक लागता इनपुट्स म्हणजे कितें जाले खतां जाली मागीर तुझे सीड्स जाले सीडलिंग्स जाले जे जे कितें शेतकऱ्याक लागता इन्क्लुडिंग मेकनायझेशन ताजे मशिनरी लागता आनी कितें लागता ताजो पुरवठो करप माफक किमतीन आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांचे जे प्रोडक्शन आसा ते घेवप मागीर ते पेडे आसूं काजू बियो आसूं आनी कितें आसूं जे शेतकरी प्रोड्यूस करता ते घेवप ताका योग्य किंमत दिवप आणि ते विकप या अर्थी कंपनीक प्रॉफिट जातलो. सो शेतमालाची ट्रेडिंग करप शेतकऱ्यांक जे कितें लागता पळय ताचे पुरवठो करप व्हॅल्यू एडिशन करप. व्हॅल्यू एडिशन म्हणजे लोणचे केले आनी कितें केले वस्तू एग्रीकल्चराच्या एक शेतीच्या मालापासून वेगवेगळ्या प्रकारची वस्तू जर केल्यो जाल्यार नॅचरली ताका रेट बरो मेळटलो आणि शेतकऱ्याकूय रेट बरो मेळटलो. सो फॅक्टरी स्थापन करप कोल्ड स्टोरेजी स्थापन करप जमले जाल्यार एक्सपोर्ट करप तरेतरेचो धंदो ज्या अर्थी शेतकऱ्याचे उत्पन्न वाडटले कंपनीक प्रॉफिट जातले कंपनी आपल्या पांयाचेर उबी रावतले शेतकऱ्यांक नवी टेक्नॉलॉजी दिवप तांकां गायड करप. जाता तितले चड शेतां आतां पडीक आसात न्ही शेतकऱ्यांक उद्युक्त करप की तांचे शेती जी आसा ती पळय जागोडी खाली हाडची. अशा तरेन अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे जो हे आसा शेतीक पूरक असो धंदो आसा तो एस्टॅब्लिश करप आणि आपल्या पांयाचेर आता ताणें 3 वर्सांचे 5 वर्सां केल्या हँड होल्डिंग पिरियड. 5 वर्साच्या कालावधीन आमकां आमच्या पांयाचेर उबे रावन म्हणजे प्रॉफिट कमोवचे पडटले आणि आमचे जे हे आसा जे आमचे वर्कर्स आसात जे कोण आमचे एम्प्लॉय करतले तांचो पगार आणि प्रिफरेबली जर आम्ही प्रॉफिट जर केले जाल्यार शेतकऱ्यांक मागीर त्यांच्या इक्विटी शेअराचेर हे मेळूंक शकता डिव्हिडंडूय मेळूंक शकता. तर त्या दृश्टीन आम्ही तुर्त आता आमचे एकंदर जे मेंबर आसा प्रॉफिट कमोवकूच जाय नाल्यार मागीर ती आपल्या पायार कशी उबी रावतली. ऑर इन सम अदर वे वी हॅव टू बेनिफिट आवर मेंबर्स. तुर्त आम्ही कितें करता की आमचे मेंबर जर कोण असले शेअर होल्डर दुसऱ्याक जी कितें एखाद्या वस्तूची किंमत आसा तातूंत आमकां डिस्काउंट दिता आनी दॅट इज वन बेनिफिट फॉर आवर शेअर होल्डर्स एट द मोमेंट. शेअर होल्डरांचे आम्ही हेर होल्डिंग करूंक शकता म्हणजे तांकां टेक्नॉलॉजी सपोर्ट तांकां गायडन्स हाव टू कारण आमचो जो हो आसा सीईओ एग्रीकल्चरल ग्रॅज्युएट तो शेताचेर वचून तांकां गायडन्स दिवंक शकता. फार्मर्स मिटींग आमी घेतात तातूंत तांकां जे कितें फार्मराच्यो कांय अडचणी आसात त्यो सरकारा पर्यंत पावोवप अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे जे काम आसा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी आणि तो एक ध्येय समोर धरून शेतकऱ्याचे उत्पन्न डबल जावपा जाय घरच्यांनी जाता तितली शेती लागवडी कडेन हाडप हे सगळें आमकां करपा जाय. शेतकी उत्पादन वाडलें जाल्यारूच आमचो देश उदरगतीक पावतलो आणि सध्या शेतये कडेन दुर्लक्ष जाता ते परत युवकांक शेती कडेन ओडपाक केंद्र सरकार आणि राज्य सरकारान खूप यत्न केल्यात. आज आम्ही ऐकले याच शेती संदर्भातल्या काही योजनेविषयी. परत मिळूया अशाच काय योजनेची माहिती घेवपाक मुखावेल्या भागात. विकसित भारत का अमृत काल इंफ्रास्ट्रक्चर शिखर पर बेमिसाल.